महिला विकासाच्या योजना शासन निर्णय जाहीर 3 योजना होय. महिला विकासाच्या योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा 4 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर महिला व बालविकास विभागासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करताना या ठिकाणी गौण शीर्ष बाब इत्यादीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत प्रधान महालेखाकार मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने महिला मंडळाच्या महिला प्रशिक्षण केंद्रास अनुदान योजना हुंडा पद्धती नष्ट करण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची स्थापना तसेच देवदासीच्या पुनर्वसनाच्या योजनासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. तर शासन निर्णय असा आहे की महिला व बालविकास विभागाच्या महिला विकास योजना अंतर्गत निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षापासून खालीलप्रमाणे 3 योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर महिला मंडळाच्या महिला प्रशिक्षण केंद्रास अनुदान योजना म्हणजे सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, जिल्हा परिषद जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य, जिल्हा परिषदांना अनुदान. त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे अनव्य महिला मंडळाला अनुदान देण्यासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान आणि सहाय्यक अनुदान वेतनोत्तर. त्याच्यानंतर पुढे आहे हुंडा पद्धती नष्ट करण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची स्थापना म्हणजे सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, जिल्हा परिषद जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य, जिल्हा परिषदांना अनुदान. तर याच्यामध्ये आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 187 अन्वये हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम आणि सहाय्यक अनुदान वेतनोत्तर. देवदासीच्या पुनर्वसनाच्या योजनासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान. याच्यामध्ये आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, जिल्हा परिषद जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य. त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 187 योजनासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान आणि सहाय्यक अनुदान वेतनोत्तर. तर अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.